या संदर्भात? जयंती उत्सव साजरा करणं जी पद्धत आहे चुकीचीच आहे. कोणती? जे डीजे लावणं किंवा ते जे महापुरुषांनी तुम्हाला काय सांगितलेलं, काय काय तुम्हाला संदेश काय दिलेला आहे? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा किंवा सर्वांनी मिळून आनंदाने साजरी करा. पण या ठिकाणी जी जयंती साजरी होती आजच्या याच्यामध्ये जे मागील या 10-20 वर्षामध्ये जी साजरी होत आहे ते कशा प्रकारची डीजे लावतात, डीजे लावून डान्स करणं, नाचणं, दारू पिणं, हे महापुरुषांना तुमचा अपमान करणं, महापुरुषांचा अपमान आहे हा. त्यांनी जे सांगितलेलं आहे, काय करा सांगितलेलं आहे तुम्ही, की एकत्र येऊन आनंदाने साजरी करा, त्यांचे विचार अंगी करा. आज जी जयंती साजऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जयंती साजऱ्या होतात त्या विचारांना काहीच मागत नाहीत. हे मला तर पटत नाही काय नाही, हे गोष्टी सरळ साजरी करावी, त्या विचार जे त्यांनी दिलेले त्याचा काही ना अंगीकार झाला पाहिजे, त्याचा काहीतरी सफल झातो. तुम्ही जयंती साजरी करताना दारू पिता, ते कोणतं आला नाही, हे चुकीचं आहे. आज आपण प्रत्येक महामानवाच्या प्रतिमा लावल्या, पूजन केलं, याबद्दल काय सांगा? हे जे महामानव आहेत त्यांनी आपल्याला त्यांनी संघर्ष केलेला आहे. आपल्याला आज जिथं उभं राहण्यासाठी, आता आपण जर सरळ बोलायचं झालं तर हा ढोर समाजाची जयंती आपण साजरी करतो, काय महाराज जयंती साजरी का मागासवर्गीय आहे. मागासवर्गाने तर पहिल्यांदा तर सरळ ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या अगोदर मडके गळ्यात होते किंवा जी पद्धती होती ती खूप अमानुष होती. याच माझे महापुरुषाचे जे आहेत त्यांनीच कशा प्रकारे पुढे जगायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्यांचे या समाजातून बाहेर काढलं. डॉक्टर बाबासाहेबांनी असो, डॉक्टर महात्मा फुलेंनी शिक्षणाचा असो, शिवाजी महाराजांनी तर दुसरं तुमच्या एकतेसाठीच लढलेलं आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे काम. पण ही लढाई जे आहे, जयंती जी आहे, जयंती ही मला वाटतं की सरळ सरळ शांततेने अशाच प्रकारे साजरी करावी. की डीजे लावणं किंवा हे करणं हे तर एकदम चुकीचं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत कक्काया जयंती साजरी करण्यात येत आहे. हा समाज अत्यंत अल्प असून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जयंती सर्व समाज इच्छुक असल्यामुळे करण्यात येत आहे. हे करण्यामागचा जो उद्देश आहे तर समाज एकत्र यावा, शिकावा, संघटित व्हावा, या जयंतीमागचा समाजाचा, सर्व कार्यकर्त्यांचा आणि समाजातील जे काही पुढारलेले माणसं आहेत त्यांचा सर्वांचा हा विचार आहे. आणि समाज कसा पुढे जाईल याच्यासाठी दरवर्षी आम्ही ही जयंती घेणार आहोत. संत कक्काया महाराज की जय. नमस्कार, मी डॉक्टर भारत नांदुरे. आज संत शिरोमणी वीरशैव कक्काया महाराज यांची जयंती आज येथे मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केल्या जात आहे. आज आमच्या समाजातील, अर्थात ढोर समाजातील, संपूर्ण परभणी जिल्ह्यातून वेगवेगळ्या पदावर असलेले सर्व उच्च शिक्षित सगळे तरुण, तसेच ज्येष्ठ नागरिक, तसेच व्यावसायिक आणि सर्व बंधू भगिनी एक फार मोठ्या उत्साहात आणि आनंदात एकत्र आलेले आहेत. आणि एक आनंदाच्या वातावरणामध्ये संत रविदास महाराजांची जयंती येथे साजरी होत आहे. मी या जयंतीनिमित्त परभणी जिल्ह्यातील तमाम सर्व जनतेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आपले श्रोते आहेत, आपल्या सर्व श्रोत्यांना आमच्या संत शिरोमणी वीरशैव कक्काया महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.